कोंडाजी फर्जंद, वाघांचा वाघ. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. एक वाघाच्याच हिमतीची कामगिरी आहे. विडा उचलणार? कधी निघायचंय? कामगिरी विचारली नाही, जीवावरची आहे. जीव माझा कुठे राज? हा जीव तर कधीच तुमच्या आऊसाहेबांच्या सौराज्याच्या पायाशी अंतरलाय. तुम्ही फक्त बोट दाखवायचं ना, आम्ही उडी घ्यायची. पण यावेळी उडी चुकता कामा नये. या किल्ल्यावरची आमची स्वतःची उडी एकदा चुकली आहे. पन्हाळा. मिर्झा राजेंशी तह केला तेव्हा आदिलशहाच्या घशातून हा किल्ला सहज काढून घेऊ असं वाटलं होतं आम्हाला. पण नेतोजीराव पालकर उशिरा पोहोचले आणि आम्हाला शिकस्त खावी लागली. हजार मावळ्यांच्या रक्ता मांसाचा चिखल झाला आमच्या डोळ्यासमोर. कोंडाजी नेतोजीरावांसारख्या माणसाला याच किल्ल्यापायी आम्ही स्वराज्यातून बाहेर काढून टाकलं. पण आता हा किल्ला आम्हाला हवाय. स्वराज्यासाठी, रयतेसाठी. कोंडाजी, मग आपला बेत काय? राज, म्या म्हणतो पन्हाळ्यावर समदसनी एकदम साजरा करायचा, एका वाक्ताला. म्हणजे पहिल्यांदा अशी दिवाळी साजरी करायची की समदा गड उजळून निघाला पाहिजे. मग करायचं शिमगान, मारायची बोंब की भूत खेत आणि राक्षस पळून गेले पाहिजेत. आणि मग रावण मारायला हातात घ्यायची तरवार आणि साजरी करायची खांडे नवमी. किती माणसं देऊ सोबत? 3000? नाही जी, 5000? नगराज. मग 60. फक्त 60? वय आपलं शेल